आजचा विषय आहे समर्पित वस्तूंच्या चोरीमुळे देवाच्या राज्याचे नुकसान होते. आता हा विषय आपण शिकत असताना आपल्याला कशा प्रकारे देवाच्या राज्याचं नुकसान हे समर्पित वस्तूंची चोरी केल्यामुळे होतं हे समजण्याकरता काय होणार आहे, मदत होणार आहे. आणि आपण पाहतो की समर्पित वस्तूंची जी काही चोरी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये करत असताना जे पुढारी आहे ते दिसून येतात. आता देवाने पुढाऱ्यांना यासाठी पुढारपण दिलेलं आहे की त्यांनी देवाच्या राज्यामध्ये समर्पित वस्तूंना घेऊन देवाबरोबर आणि जी काही लोक देवाने त्यांना दिलेली आहे त्या लोकांबरोबर प्रामाणिक असावे. कारण ज्या वेळेला आपण करिंदकरांचं पुस्तक वाचतो तर करिंदकरांच्या पुस्तकामध्ये संत पौल हा अतिशय स्पष्टपणे कारभारी म्हटला तर तो विश्वासू असायला पाहिजे याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगताना आपल्याला दिसून येतात. आणि आज हा विषय आपण शिकत असताना आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की देवाच्या राज्याचं नुकसान हे ज्या गोष्टींमुळे होतं ती गोष्ट कोणती आहे तर ती आहे समर्पित वस्तूंची चोरी केल्यामुळे. आणि आज सर्वात जास्त समर्पित वस्तूंची चोरी ही ज्या वर्गाकडनं होत आहे तो वर्ग आहे पुढारी वर्ग. आणि कशा प्रकारे आज पुढारी वर्ग हा देवाच्या राज्यामध्ये देवाच्या हिताच्या गोष्टी करण्याऐवजी देवाच्या राज्याच्या नुकसानाच्या गोष्टी करताना आपल्याला दिसून येत आहे हे आजच्या विषयातून आपण काय करणार आहोत, समजून घेणार आहोत. आणि आजचा विषय समजून घेण्या अगोदर आपण आत्ताच्या विषयाशी संबंधित जे काही शास्त्र भाग आहे ते आपण काढणार आहोत. आणि कोणीतरी यहोशुवाचं पुस्तक 7वा अध्याय, यहोशुवाचं पुस्तक 7वा अध्याय आणि वचन 11 वाचण्यासाठी कोणीतरी मदत करा. आणि आज हा जो विषय या वचनातून आपण जे आहे ते सविस्तरपणे काय करणार आहोत, शिकून घेणार आहोत. हे वचन जे आहे ना, हे वचन आपल्या आजच्या विषयाचं कीवर्ड आहे. ठीक आहे, हे जे वचन आहे कोणीतरी हे वचन वाचण्यासाठी मदत करा. इस्रायलाने पाप केले आहे, मी त्याच्याशी केलेला करार त्यांनी मोडला आहे. समर्पित वस्तूंपैकी काही त्यांनी घेतले आहे, एवढेच नव्हे तर त्यांची चोरी व लबाडी केली आहे आणि त्या वस्तू आपल्या सामानामध्ये ठेवल्या आहेत. व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी आपण पाहतो की यहोशुवा बरोबर परमेश्वर देव बोलत आहे. वचन 10 ज्यावेळेस आपण वाचतो वचन 10 तर त्या ठिकाणी परमेश्वर देव हा यहोशुवा सोबत बोलत असताना आपल्याला दिसून येतो. आणि कोणती गोष्ट परमेश्वर देव यहोशुवाला सांगत आहे ते आपल्याला 11व्या वचनातून जे आहे ते समजून येते. बघा वचन 10 वाचो. वचन 10. तेव्हा परमेश्वर यहोशुवाला म्हणाला, उठ, असा पालथा का पडला? तेव्हा परमेश्वर देव यहोशुवाला म्हणाला. लक्ष द्या. आता वचन 11 मध्ये आपण पाहतो की यहोशुवाला नेमकी देवाने काय सांगितलं हे वचन 11 वाचल्यानंतर आपल्याला समजून येतं. आणि वचन 11 मध्ये आपण पाहतो की परमेश्वर देव यहोशुवाला म्हणत आहे की इस्रायलाने समर्पित वस्तूंची चोरी केलेली आहे. इस्रायलने काय केलेली आहे? समर्पित वस्तूंची चोरी केलेली आहे. आता लक्ष द्या, समर्पित वस्तू ज्या आहे ना त्या परमेश्वराच्या आहे. समर्पित वस्तू ज्या आहेत ना त्या परमेश्वराच्या आहे. आणि त्या समर्पित वस्तूंची चोरी ज्या वेळेला एक जबाबदार व्यक्ती करतो ना त्यावेळेला त्या जबाबदार व्यक्तीच्या त्या समर्पित वस्तूच्या चोरीमुळं नुकसान जे आहे देवाच्या राज्याला होत असतं. आणि ह्या विषयातून आज आपण अनेक महत्वाच्या जे काही गोष्टी आहेत त्या काय करणार आहोत, शिकणार आहोत. आणि यहोशुवाला त्या ठिकाणी परमेश्वर देव अतिशय स्पष्टपणे हे सांगत आहे की इस्रायलाने पाप केलेला आहे आणि मी त्यांच्याशी जो करार केलेला होता ना तो करार त्यांनी काय केला माहिती का? तो करार त्यांनी मोडला आहे. आता कोणता करार देवाने केलेला होता किंवा कोणत्या प्रकारचं पाप इस्रायलाने केलेलं होतं या विषयीचं उत्तर देखील आपल्याला ह्याच वचनामध्ये पाहायला भेटतं. ज्यावेळेला हे वचन आपण पुढे वाचतो ना तर परमेश्वर देव अतिशय स्पष्टपणे ह्या ठिकाणी हे सांगत आहे की समर्पित वस्तूंपैकी काही त्यांनी काय केलं होतं घेतल्या, एवढेच नव्हे तर त्यांनी चोरी व लबाडी केली
आणि त्या वस्तू आपल्या सामानामध्ये काय केल्या माहिती का, ठेवलेल्या आहेत. आता लक्ष द्या, देवाने ह्या ठिकाणी इस्रायलाला समर्पित वस्तूंपासून दूर राहण्यासाठी सांगितलेलं होतं. समर्पित वस्तू ज्या आहेत ना, त्या कोणीही व्यक्तीने घेऊ नये, अशा प्रकारचा जो काही करार होता तो ह्या ठिकाणी इस्रायल लोकांमध्ये करण्यात आलेला आपल्याला पाहायला भेटतो. पण त्या ठिकाणी इस्रायल लोकांनी परमेश्वर देवाचा करार हा मोडला आणि ज्या गोष्टी परमेश्वर देवाने त्यांना सांगितल्या नव्हत्या करायला त्याच गोष्टी त्यांनी केल्या. आज देखील अनेक पुढारी जे आहेत ना, देवाच्या सेवेमध्ये आपल्याला देवाची सेवा करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतात. पण जसजशी ते देवाची सेवा करतात ना, तसं ज्या गोष्टी देवाने त्यांना करण्यासाठी सांगितलेल्या नाहीये त्या गोष्टी ते त्या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येतात. आणि त्या गोष्टी कोणत्या करत ते आहेत, तर ते आहे समर्पित वस्तूंची चोरी. आज देवाच्या राज्याचे नुकसान हे सर्वात जास्त कोणत्या गोष्टींमुळे होत आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर पुढारी आज देवाच्या राज्यामध्ये समर्पित वस्तूंची चोरी जी आहे ती करत आहे. म्हणून देवाचं राज्य हे क्षतिग्रस्त होत आहे. देवाच्या राज्याला मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान जे आहे ना ते झेलावं लागत आहे. आणि बघा, पहिला मुद्दा लिहून घ्या. समर्पित वस्तूंची चोरी केल्यानंतर देवाचा क्रोध येतो. मुद्दा क्रमांक 1 टाका. ज्या वेळेला एखादा पुढारी ज्याला देवाने पुढारपण सोपवलेलं असतं, तो पुढारी ज्या वेळेला देवाच्या समर्पित वस्तूंची चोरी करतो ना, त्यामुळं देवाचा जो काही क्रोध आहे तो त्याच्यावरती येत असतो. आणि बघा, ज्यावेळेस आपण वचन वाचतो, यहोशुआचं पुस्तक 6 अध्याय आणि वचन 19 ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर ह्या 19 वचनामध्ये आपल्याला एक पुढारी दिसून येतो. आणि त्या पुढाऱ्याने देवाच्या समर्पित वस्तूंची जी काही चोरी आहे ना ती केलेली होती. आणि ती चोरी त्याने केली असल्या कारणामुळं देवाचा जो काही क्रोध आहे ना तो त्याच्यावरती आलेला होता. आणि बघा, वचन काय सांगत आहे. आखान जो आहे ना, आखानाने येरीहोतील परमेश्वराच्या समर्पित वस्तूंची चोरी केलेली होती. आणि त्या ठिकाणी ती गोष्ट ज्या वेळेला देवाच्या निदर्शनामध्ये आली त्यावेळेला आखानाला त्या ठिकाणी देवाच्या क्रोधाचा जो काही सामना आहे तो करावा लागला. आणि फक्त त्याला एकट्यालाच नाही, तर त्याच्याबरोबर त्याच्या मागचा जो काही त्याचा संपूर्ण परिवार आहे त्याच्या संपत्तीसह त्या देखील सर्व गोष्टींना देवाच्या क्रोधाचा जो काही सामना आहे ना तो करावा लागला. बघा, वचन काय सांगत आहे. यहोशुआचं पुस्तक 6 अध्याय आणि वचन 19 आपण वाचू. पण सर्व सोने, रुपये आणि तांब्याची व लोखंडाची पात्रे परमेश्वरापितर ते पवित्र आहेत, ती परमेश्वराच्या भंडारात जमा केली पाहिजे. ती परमेश्वराच्या भांडारामध्ये जमा केली पाहिजे. लक्ष द्या, समर्पित वस्तू ज्या आहे ना ह्या केवळ आणि केवळ परमेश्वराच्या राज्याच्या वाढीकरता उपयोगात आणणं फार गरजेचं आहे. परंतु समर्पित वस्तूंची चोरी ही देवाचं राज्य वाढवण्याच्या अनुषंगाने उपयोगात आणल्या जात नाही, तर स्वतःचं जे काही हित आहे किंवा स्वतःच्या जे काही गोष्टी आहे किंवा स्वतःचा जो काही फायदा आहे तो जास्ती प्रमाणामध्ये करून घेण्याच्या अनुषंगाने समर्पित वस्तूंची जी काही चोरी आहे ना ती आज पुढारी करताना आपल्याला दिसून येतात. ह्या ठिकाणी हा जो आखान नावाचा व्यक्ती आहे ना, ह्या आखान नावाच्या व्यक्तीला परमेश्वर देवाचा जो काही करार आहे तो माहिती होता. परमेश्वर देवाने दिलेली जी काही आज्ञा आहे ना ती त्याला माहिती होती. समर्पित वस्तू ह्या परमेश्वराच्याच आहे हे देखील त्याला माहिती होतं. आणि हे सर्व त्याला माहिती असताना देखील त्याने त्या ठिकाणी परमेश्वर देवाच्या कराराचं जे काही उल्लंघन आहे त्याने ते केलं. परमेश्वर देवाचा करार त्याने मोडला. त्या ठिकाणी ज्या गोष्टी परमेश्वराच्या होत्या ना त्या गोष्टी त्याने स्वतः करता ठेवून घेतलेल्या आपल्याला पाहायला भेटतं. आणि लक्ष द्या, आपण ज्या वेळेला ह्या सर्व गोष्टी वाचतो ना, वचन सांगत आहे सोनं, रुपये, तांब्याची, लोखंडाची पात्र ही सर्व पवित्र आहे आणि ही परमेश्वराची आहे. आणि ही सर्वच्या सर्व परमेश्वराच्या भांडारामध्ये जे आहे ना जमा करण्यात येणं गरजेचं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, ही परमेश्वराच्या भांडारामध्ये जमा करण्यात आलेली नव्हती. देवाचं स्पष्टपणे सांगतं, ज्यावेळेस आपण यहोशुआचं पुस्तक 7 अध्याय आणि वचन 21 वाचतो ना, तर परमेश्वर देव
त्या ठिकाणी अतिशय महत्वाची गोष्ट लूट संदर्भात सांगत आहे. कोणत्या प्रकारची लूट करण्यात आली ते बघा. वचन काय सांगत आहे? लुटीमध्ये एक चांगला शिनारी झगा 200 शेकेल रुपये आणि सोन्याची 50 शेकेल वजनाची एक वीट ह्या वस्तू मला दिसल्या. तेव्हा मला लोभ सुटून मी त्या घेतल्या. पहा, माझ्या डेऱ्यामध्ये त्या जमिनीत पुरलेल्या आहेत व रुपये खाली आहे. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की आखान जो आहे ना, आखानाला परमेश्वर देवाने जी काही चोरी आहे, कोणत्या कोणत्या गोष्टींची चोरी, वचन 19:6-19 स्पष्टपणे सांगत आहे. सर्व सोने, रुपे, तांब्याची व लोखंडाची पात्रे परमेश्वरापित्यर्थ काय आहे? पवित्र आहे. ह्या सर्व समर्पित ज्या काही गोष्टी आहे ना, ह्या त्या ठिकाणी घेण्याची आज्ञा मुळीच नव्हती. परंतु 7:21 मध्ये असं सांगितलेलं आहे की त्याने त्या ठिकाणी शिनारी झगा 200 शेकेल रुपये आणि सोन्याची 50 शेकेल वजनाची एक वीट त्या ठिकाणी काय झाली? त्यांनी घेतली त्या ठिकाणी. अशा प्रकारची जी काही लूट आहे ना, ही ह्या ठिकाणी आखानाने केलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि आज देखील अनेक पुढारी जे आहे ना, देवाच्या राज्यामध्ये देवाचे जे काही समर्पित वस्तू आहे ना, त्याची चोरी करत आहे. ह्या ठिकाणी चोरीच्या वस्तू वेगळ्या आहेत, पण आत्ताच्या वर्तमान समयामध्ये चोरीच्या वस्तू वेगळ्या. आत्ताच्या वर्तमान समयामध्ये चोरीच्या वस्तू जर सर्वात जास्त देवाच्या राज्यामध्ये पुढाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेला जर करत असेल ना, तर तो आहे पैसा. आज सर्वात जास्त पुढारी हे देवाच्या राज्यामध्ये देवाचा समर्पित जो काही पैसा आहे ना, त्याची चोरी करत आहे. ह्या ठिकाणी आखान जो आहे ना, आखान स्पष्टपणे वचन 21 मध्ये सांगत आहे की मला त्या ठिकाणी लोभ सुटला आणि मी त्या सर्व घेतल्या. आज देखील देवाच्या सेवेमध्ये अनेक पुढारी जे आहे ना, ते देवाच्या सेवेकरता देण्यात आलेला जो काही पैसा आहे ना, त्याचा मोह त्यांना सुटतो आणि तो पैसा देवाच्या सेवेमध्ये वापरण्याऐवजी, देवाचं राज्य वाढवण्याच्या अनुषंगाने तो यूज करण्याऐवजी ते स्वतःच्या फायद्यासाठी त्या ठिकाणी तो पैसा आहे ना चोरी करते. वेगवेगळ्या माध्यमातून लक्ष द्या, वेगवेगळ्या माध्यमातून देवाचा जो काही पैसा आहे ना, तो चोरी करून स्वतःच्या ऐश्वर्यासाठी तो वापरत आहे. ह्या ठिकाणी आपण पाहतो की आखानाने ज्या वस्तू देवाने घ्यायला सांगितलेल्या नव्हत्या त्या वस्तू त्याने ह्या ठिकाणी घेतल्या आणि त्या घेतल्या परत त्या वस्तू त्याने डेऱ्यामध्ये बघा. ज्यावेळेला आपण वचन 21 ब भाग वाचतो बघा, वचन 21 ब भाग वाचा. तेव्हा मला लोभ सुटून मी त्या घेतल्या. पहा, माझ्या डेऱ्यामध्ये त्या जमिनीत पुरलेल्या आहेत व रुपये खाली आहे. मी माझ्या घरामध्ये, डेऱ्यामध्ये म्हणजे घरामध्ये काय केलेलं माहिती का? त्या जमिनीमध्ये पुरून ठेवल्या आणि रुपये खाली ठेवले. त्याला असं वाटलं की आपण जी चोरी केलेली आहे ना, तिच्याबद्दल कुणालाही कानखून लागलेली नाही. त्याला असं वाटलं की आपण जी चोरी केलेली आहे ना, ती करण्यामध्ये आपण यशस्वी जे आहे ते झालेलो आहोत. त्याला असं वाटलं की आपण जी चोरी केलेली आहे ना, ती उघडकीस येणार नाही. आज देखील अनेक पुढाऱ्यांचा आखानासारखाच गैरसमज आहे. आपण जी चोरी केलेली आहे ना, ती कोणाच्याही लक्षामध्ये येणार नाही. आपण जी चोरी केलेली आहे ना, ती कुणालाही कळणार नाही. आपण जी चोरी केलेली आहे ना, ती आपण अतिशय शातीरतेने केलेली आहे. लक्ष द्या, अशा प्रकारचा गैरसमज आखानासारखा आज अनेक पुढाऱ्यांचा आहे. पण आखानाला हे समजलं नाही की परमेश्वर देव त्याला बघत आहे. आखानाला त्या ठिकाणी हे कळणं गरजेचं होतं की परमेश्वर देव त्याला बघत आहे आणि परमेश्वराच्या दृष्टीपासून काही एक लपणार नाही. आजच्या पुढाऱ्यांना देखील ही गोष्ट कळणं फार गरजेचं आहे की परमेश्वर देव त्यांना बघत आहे चोरी करताना. आजच्या पुढाऱ्यांना हे कळणं फार गरजेचं आहे की परमेश्वराच्या दृष्टीसमोरून काही एक लपू शकत नाही. का? कारण परमेश्वर देवाला जे आहे ना, उजेड आणि अंधार सारखा आहे. परमेश्वराच्या नेत्रापासून काही एक लपत नाही. देवाचं वचन स्पष्टपणे सांगतं की परमेश्वराची नेत्र अखिल पृथ्वीचं काय करतात माहिती का? निरीक्षण करतात. काय चालू आहे, काय नाही चालू आहे. हो,
ह्या ठिकाणी आपण पाहतो की आखानाला वाटलं की आपण समर्पित वस्तूंची चोरी केलेली आहे, त्याविषयी कुणालाही कळणार नाही, पण परमेश्वर देवाला ते कळालेलं होतं आणि म्हणून परमेश्वर देवाने 7:11 मध्ये त्या ठिकाणी यहोशुआला ही गोष्ट सांगितली, असा तू पालथा का पडलेला आहे, उठ. इस्रायल लोकांनी जे पाप केलेलं आहे ना, इस्रायल लोकांमध्ये त्या पुढाऱ्यांनी जी चोरी केलेली आहे ना, लक्ष दे, ती चोरी केल्या असल्या कारणामुळं, त्या ठिकाणी ती चोरी केल्या असल्या कारणामुळं मी तुमच्या बरोबर आता इथून पुढे चालणार नाही, मी तुमच्यामध्ये इथून पुढे आता राहणार नाही. आज अनेक पुढाऱ्यांना देवाच्या राज्यामध्ये देवाचं राज्य वाढवण्याच्या अनुषंगाने आलेला जो काही पैसा आहे ना, त्याचा मोह सुटतो आणि तो ते पैसा चोरी करू लागतात आणि त्यामुळं देवाची उपस्थिती ही जी आहे ना गमावून बसतात. देवाचं जे राज्य आहे ना त्याला ते मोठ्या प्रमाणामध्ये खीळ पाडतात. देवाच्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ते जे आहे ना अडखळ निर्माण करतात. ते एक परफेक्ट लाईफ जे आहे पुढाऱ्याचं ते त्यांच्या जीवनामध्ये नसतं, कारण त्यांच्यामध्ये लोभ जो आहे ना तो आलेला आहे. आखानावर देखील लोभ होता. आखान स्वतः ही गोष्ट त्या ठिकाणी कबूल करत आहे की माझ्यामध्ये मला लोभ सुटला ह्या सर्व गोष्टींचा आणि मी अशा प्रकारच्या गोष्टी चोरल्या. आज देखील अनेक पुढाऱ्यांना देवाच्या राज्याच्या पैशाचा लोभ सुटतो आणि ते देवाच्या राज्याच्या हिताच्या गोष्टी करण्याऐवजी स्वतःच्या हिताच्या गोष्टी करताना त्या ठिकाणी चोरी करताना आपल्याला दिसून येतात. आज देखील अशा प्रकारच्या गोष्टी होत आहेत. देवाच्या समर्पित वस्तू जर चोरी केलं ना, लक्ष द्या, देवाचा क्रोध येतो. देवाच्या क्रोधाला सामोरे जावं लागतं त्या चोरी करणाऱ्या व्यक्तीला, त्या चोरी करणाऱ्या पुढाऱ्याला. ह्या ठिकाणी आखान हा एक पुढारी होता. तुम्ही जर त्याच्याविषयी जर वाचलं ना तर त्या ठिकाणी अनेक मोठ्या गोष्टी आपल्याला त्याच्या पुढारपणाविषयी पाहायला भेटतात. तो एक पुढारी होता. लक्ष द्या, तरी त्यांना त्या ठिकाणी देवाच्या क्रोधाला सामोरं जावं लागलं. जर याला देवाच्या क्रोधाला सामोरं जावं लागलं तर आजच्या वर्तमान समयामध्ये देखील अनेक असे पुढारी आहे जे देवाच्या सेवेचा पैसा चोरी करतात आणि त्यांना देखील देवाच्या क्रोधाला जे आहे ना सामोरे जावं लागतं. त्यापासून ते सुटणार नाही. देवापासून काही एक सुटत, काही एक नाही. ही गोष्ट समजणं फार गरजेचं आहे. दुसरा मुद्दा क्रमांक 2 लिहा. समर्पित वस्तूंच्या चोरीमुळे देवाची उपस्थिती राहत नाही. मुद्दा क्रमांक 2 लिहा. ज्या वेळेला एक पुढारी देवाच्या समर्पित वस्तूंची चोरी करतो त्यावेळेला देवाची उपस्थिती जी आहे ना त्या ठिकाणी राहत नाही किंवा देवाची उपस्थिती तो त्या ठिकाणी गमावून बसतो. आणि बघा, देवाला चोरी करणं आवडत नाही. देवाला त्याच्या समर्पित वस्तू ह्या चोरी करणं मुळीच आवडत नाही. त्यातल्या त्यात पुढाऱ्याने, देवाने पुढाऱ्याला पुढारपण यासाठी दिलेलं आहे की त्याने देवाचं राज्य वाढवावं. देवाने पुढाऱ्याला पुढारपण यासाठी दिलेलं आहे की त्याने देवाच्या राज्याच्या हिताच्या गोष्टी कराव्या. बघा, ज्या वेळेला आपण यहोशुआचं पुस्तक 7वा अध्याय आणि वचन 12 वाचतो ना, तर वचन 12 मध्ये अतिशय स्पष्टपणे हे सांगण्यात आलेलं आहे की देवाच्या वस्तूंची, समर्पित वस्तूंची चोरी केल्या असल्या कारणामुळं देवाची उपस्थिती जी आहे ना त्यांच्यामधून निघून गेलेली होती. आज देखील देवाची उपस्थिती वर्तमान समयामध्ये पुढारी ज्या वेळेला देवाचा पैसा चोरतात ना त्यावेळेला देवाची उपस्थिती त्या ठिकाणी नसते. देवाची उपस्थिती लगेच त्या ठिकाणाहून निघून जात असते. हो, वचन सांगत आहे. बघा, 12 वचन कोणतरी वाचा. वचन 12 काय म्हणतात ठिकाणी? म्हणून इस्रायल लोकांना आपल्या शत्रू पुढे टिकाव धरवत नाही. ते आपल्या शत्रूंना पाठ दाखवतात, कारण ते शापित झाले आहेत. त्यांच्यामधून त्या समर्पित वस्तू नष्ट केल्याशिवाय इथून पुढे मी तुमच्या बरोबर राहणार नाही. इथून पुढे मी तुमच्या बरोबर राहणार नाही. का? कारण तुम्ही माझ्या समर्पित वस्तू ज्या तुम्हाला घेणं योग्य नव्हतं आणि त्या घ्यायची आज्ञा देखील मी दिली नव्हती, तरी तुम्ही त्या ठिकाणी बंड केला, तरी त्या ठिकाणी तुम्ही चोरी केली, त्या ठिकाणी तुम्ही समर्पित वस्तू ज्या आहे ना त्या चोरल्या आणि म्हणून त्या वस्तू चोरल्या असल्या कारणामुळे तुम्हाला तुमच्या शत्रूंपुढे टिकाव धरवत नाही. तुम्ही आपल्या शत्रूंना पाठ दाखवतात आणि तुम्ही त्या समर्पित वस्तू चोरल्या असल्या कारणामुळं तुम्ही श्रापित झालेले आहात. आज अनेक पुढारी वर्तमान समयामध्ये देवाचा पैसा चोरल्या असल्या कारणामुळं ते केव्हा श्रापित झालं त्यांनाच कळलं नाही. त्यांना असं वाटतं की आपण आशीर्वादित झालेलो नाही.
देवाच्या राज्यात देवाचा पैसा चोरून घेणं याला आशीर्वाद नाही म्हणत. हो, याला आशीर्वाद नाही म्हणत. आखानाला देखील त्या ठिकाणी तसंच वाचलं होतं की आपण झगा चोरून घेतला, सोन्याची वीट चोरून घेतली आणि आपली चोरी कुणाला कळाली नाही आणि आपण जे आहे ते मस्तपैकी फ्रुटफुल झालेलो आहोत. आपण जे आहे ते मस्तपैकी श्रीमंत झालो. लक्ष द्या, देवाचा पैसा चोरून श्रीमंत होणं म्हणजे देवाचा श्राप अंगावर ओढून घेणं आहे. देवाची उपस्थिती आपल्यामध्ये गमावणं आहे आपण. हो, वचन स्पष्टपणे सांगत आहे की ह्या ठिकाणी की देवाच्या समर्पित वस्तूंची चोरी केली असल्या कारणामुळे त्या ठिकाणी इस्रायल लोकांना परमेश्वराच्या उपस्थितीला त्या ठिकाणी मुकावं लागलं. परमेश्वर देव म्हणाला त्या ठिकाणी स्पष्टपणे, मी इथून पुढे तुमच्या बरोबर राहणार नाही. जोपर्यंत इस्रायल लोक हे प्रामाणिक होते, जोपर्यंत इस्रायल लोक देवाच्या आज्ञेचं पालन करत होते, जोपर्यंत इस्रायल लोक देवाविषयीच विचार करत होते, तोपर्यंत देवाची उपस्थिती त्यांच्या बरोबर होती. पण जेव्हा त्यांनी देवाच्या आज्ञेचा उल्लंघन केलं, देवाचा करार त्यांनी मोडला, त्यांनी समर्पित वस्तूंची चोरी केली ना, लक्ष द्या, त्यांना देवाच्या उपस्थितीला त्या ठिकाणी मुकावं लागलं. आज देखील पुढाऱ्यांच्या ज्या आहे ना, देवाच्या राज्यामध्ये आलेला पैशांची ज्यावेळेस ते चोरी करतात ना, त्यांच्या त्या चोरीमुळं देवाच्या उपस्थितीला जे आहे ना त्या ठिकाणी ते गमवून बसतात. देवाचं कार्य नाही होत, देवाचं राज्य पण वाढत नाही, देवाच्या राज्याच्या हिताच्या गोष्टी पण होत नाही. देवाचं राज्य जे आहे ना त्या ठिकाणी क्षतिग्रस्त होतं. देवाचं राज्य जे आहे ना त्या ठिकाणी त्या पुढाऱ्याच्या देवाच्या पैशाच्या चोरीमुळे देवाच्या राज्याला खीळ बसतो. पुढाऱ्याला वाटतं की आपला पैसा, आपण जो पैसा चोरी केलेला आहे त्याविषयी कोणाला कळणार नाही. पण देव जो आहे ना, त्या पुढाऱ्याची चोरी अशा प्रामाणिक देवाच्या सेवकाच्या माध्यमातून उघडकीस आणतो. यहोशवाला देवाने ती गोष्ट कळवली आणि यहोशवाने त्या ठिकाणी जे आहे ना आखानाची चोरी उघडकीस आणली. यहोशवाला ती गोष्ट परमेश्वर देवाने दाखवली आणि यहोशवाने जे काही बघितलं, जे काही ऐकलं ना, त्याप्रमाणे त्याने जे आहे ना आखानाला उघडकीस आणलं. आखानाच्या त्या पापामुळं देवाची उपस्थिती संपूर्ण इस्रायल लोकांना जे आहे त्या ठिकाणी गमवावी लागलेली. आज एक पुढारी पाप करतो, त्याच्या त्या पापामुळं संपूर्ण जे काही विश्वासणारे असेल, चर्चमध्ये असेल किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये असेल, त्याला जे काही परिणाम आहेत ते भोगायला लागतात. एका व्यक्तीच्या पापामुळं एक व्यक्ती पाप करतो, त्याचे परिणाम सर्वांना भोगायला लागतात. या ठिकाणी आखानाने पाप केलं. वचन स्पष्टपणे सांगत आहे की त्याच्या कुटुंबामध्ये असलेले त्याचे जे काही लेकरं आहे, शेरडमेंढर आहे, मुलं आहे, मुली आहे, अतिशय स्पष्टपणे बघा वचन 24 असं वाचतं ना, वचन 24 मध्ये असं म्हटलेलं आहे, त्यानंतर यहोशवाने व त्याच्या बरोबरच्या सर्व इस्रायल लोकांनी आखान बिन जेरह याला व त्याच्याबरोबर ते रुपे, तो झगा व ती सोन्याची वीट, त्याचे मुलगे व त्याच्या मुली, त्याचे बैल, गाढवे, शेरड, मेंढर, त्याचा ढेरा व त्याचे जे काही होते नव्हते सर्व आखोर खिंडीमध्ये नेलं. आणि त्या ठिकाणी वचन स्पष्टपणे सांगतं की त्यांना दगडमार करून जाळून टाकण्यात आलं. एक आखान हा किती लोकांच्या नुकसानाचं कारण ठरला. आखानाचं एक पाप, आखानाचं चोरी, आखानाचं देवाच्या आज्ञेचे उल्लंघन हे किती लोकांच्या नाशाचं कारण ठरलं. आज देखील एक पुढारी चोरी करतो देवाच्या पैशाची वेगवेगळ्या माध्यमातून, आणि त्याची ती चोरी जी आहे ना त्याला असं वाटतं की कुणाच्या निदर्शनामध्ये आलेली नाही. पण परमेश्वर देव अशा लोकांना ती गोष्ट सांगतो जे देवाला घाबरतात, ज्यांचं जीवन प्रार्थनाशील आहे. अशा लोकांना परमेश्वर देव त्या गोष्टी विदित करतो, अशा लोकांना परमेश्वर देव त्या गोष्टी प्रगट करतो, अशासाठी की त्या व्यक्तीच्या देवाच्या राज्यातल्या त्या पैशांच्या चोरीमुळं इतरांवर त्याचे परिणाम होऊ नये. यहोशवाला ही गोष्ट कळवण्यात आली. बघा नीतिसूत्राचं पुस्तक 15वा अध्याय आणि वचन 29 काय म्हणतं पहा. नीतिसूत्राचं पुस्तक 15वा अध्याय आणि वचन 29 मध्ये नीतिसूत्रेकार हा कशा प्रकारे
चोरी करणाऱ्या व्यक्तीपासून परमेश्वर दूर राहतो याविषयी सांगताना दिसत आहे. परमेश्वर दुर्जनांपासून दूर राहतो, पण तो नीतिमानांची प्रार्थना ऐकतो. व्हेरी गुड. परमेश्वर देव हा वाईट लोकांपासून, परमेश्वर देव हा देवाचा पैसा चोरी करणाऱ्या लोकांपासून दूर राहतो. तुम्हाला काय वाटतं, आखानाने देवाच्या राज्यामध्ये समर्पित वस्तूंची चोरी केली आणि म्हणून तरी पण देव आखाना बरोबर होतं का? नाही. कारण वचन स्पष्टपणे आपल्याला हे सांगत आहे की परमेश्वर देव स्वतः म्हणत आहे यहोशुआ 7:12 मध्ये शेवटच्या ब भागामध्ये की तुम्ही अशा प्रकारे समर्पित वस्तूंची चोरी केली असल्या कारणामुळे मी इथून पुढे तुमच्याबरोबर राहणार नाही. आखान चोरी केल्यामुळे परमेश्वराची उपस्थिती जी आहे ना त्या ठिकाणावर निघून गेली. लक्षात, आखानाची चोरी केल्यामुळे आज देखील अनेक पुढारी देवाच्या राज्यामध्ये पैशांची चोरी करतात ना, त्यांना असं वाटतं की आपण प्रार्थना करतो देव ऐकतो, आपण प्रार्थना करतो देवाची उपस्थिती आपल्यामध्ये, आपण प्रार्थना करतो. लक्ष द्या, काही नसते देवाची उपस्थिती वगैरे, तोपर्यंत नसते जोपर्यंत ते पाप उघडकीस येत नाही, त्या पापाबद्दल योग्य त्या गोष्टी होत नाही, तोपर्यंत देवाची उपस्थिती नसते. किती प्रार्थना करा, वचन सांगत आहे चर्च. हो, देवाचं वचन स्पष्ट. लक्ष द्या, उत्पत्तीपासून तर प्रगटीकरणापर्यंत ही जी पुस्तकं आहे ना, 66 पुस्तकं, ही देवाचं वचन आहे. देव हा काल आज आणि युगानुयुग एक सारखा आहे, तो बदलत नाही. जर तो आखानाच्या पापामुळं जर इस्रायल लोकांना सोडून निघून गेला होता, तोपर्यंत जोपर्यंत ह्या पापाची विल्हेवाट होत नाही, त्या पापाची विल्हेवाट झाल्यानंतरच परमेश्वर देव हा इस्रायल लोकांमध्ये परत आला आणि नंतर त्या आई शहरावरती जे आहे ना चढाई करण्यात आली, ते हस्तगत करण्यात आलं. आज देखील देवाच्या सेवेमध्ये ज्या वेळेला पुढारी चोऱ्या करतो ना, ज्या वेळेला देवाची उपस्थिती नसते, देवाची उपस्थिती ही निघून जाते. लक्ष द्या, कुठपण देवाची उपस्थिती नसते माहिती का? जोपर्यंत चोरी करणारा पुढारी त्याच्या चोरीबद्दल जे आहे ना व्यवस्थित, किंवा त्या पुढाऱ्याची जी काही चोरी आहे त्या चोरीची त्या पुढाऱ्या संदर्भात व्यवस्थित जे आहे ना विल्हेवाट लागते, तो पण नाही. हो, देवाच्या राज्यामध्ये देवाचा समर्पित जो काही पैसा आहे ना तो चोरणं चांगली गोष्ट नाहीये. अनेक पुढाऱ्यांनी देवाचा पैसा चोरला आणि त्यांनी त्यांच्या स्वतःवरती आणि त्यांच्या परिवारावरती जे आहे ना देवाचा जो काही क्रोध आहे तो त्यांनी ओढून घेतला. अनेक उदाहरणं आहे. आज देवाचा पैसा चोरणारे जे पुढारी होते ना, ते पण जिवंत नाही, त्यांचा परिवार पण जिवंत नाही. कारण देवाचा पैसा चोरणं चांगली गोष्ट नाही. देवाचा पैसा, समर्पित पैसा चोरणं चांगली गोष्ट नाही. ही गोष्ट जी आहे ना आपल्याला आखानाच्या जीवनातून समजते आणि आखानाच्या जीवनातून ही गोष्ट आजच्या पुढाऱ्यांनी शिकणं फार गरजेचं आहे. फार म्हणजे फार गरजेचं आहे. तिसरा मुद्दा, समर्पित वस्तूंची चोरी केल्यामुळे विजयाऐवजी पराभवाचा सामना करावा लागतो. समर्पित वस्तूंची चोरी केल्यामुळे विजयाऐवजी हारचा सामना करावा लागतो. आणि आज जे आहे ना खऱ्या अर्थाने अनेक पुढारी देवाच्या समर्पित वस्तूंची चोरी केल्या असल्या कारणामुळं त्यांना त्या ठिकाणी आत्मिकरित्या पराभवाचा सामना करावा लागत आहे. आत्मिकरित्या ते हारचा सामना करत आहे. ज्यावेळेला आपण वचन वाचतो ना, यहोशुआचं पुस्तक 7वां अध्याय 4 ते 5 वचन जेव्हा आपण वाचतो तर त्या ठिकाणी कशा प्रकारे एका छोट्याशा देशाने इस्रायल लोक जे आहे ना, इस्रायल लोकांना त्या ठिकाणी हरवलेलं होतं. इस्रायल लोकांना त्या ठिकाणी एका छोट्याशा देशाकडनं पराभवाचा सामना जो करावा लागला. आणि का त्यांना त्या ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला का? कारण त्यांनी देवाच्या समर्पित वस्तूंची चोरी जी ती केलेली होती. देवाचा करार जो आहे त्यांनी मोडलेला होता. देवाबरोबर ते प्रामाणिक जे आहे ना ते नव्हते. देवाचा विश्वासघात त्यांनी केलेला होता. हो, बघा वचन काय सांगितलं. यहोशुआचं पुस्तक 7वां अध्याय 4 ते 5 वचन पाहू आपण. कोणीतरी वाचण्यासाठी मदत करा. यहोशुआ 7वां अध्याय आणि 4 ते 5 वचन. लोकांचे सुमारे 3000 पुरुष तिकडे रवाना झाले.
पण हाय येथल्या माणसांपुढे त्यांना पळ काढावा लागला. हाय येथील माणसांनी त्यांच्यातली सुमारे 36 माणसे मारून टाकली आणि आपल्या वेशीपासून शबारिमापर्यंत त्यांचा पाठलाग करून उतरणीपर्यंत त्यांना मारत नेले. त्यामुळे लोकांच्या काळजाचे पाणी पाणी झाले. व्हेरी गुड. बघा, वचन स्पष्टपणे सांगत आहे ह्या ठिकाणी समर्पित वस्तूंची चोरी केली असल्या कारणामुळं एका छोट्याशा आय नगरासमोर इस्रायल लोकांना त्या ठिकाणी टिकाव धरता आला नाही. हे जे आय शहर आहे ना, अतिशय छोटं होतं, परंतु ह्या छोट्याशा शहराने इस्रायल लोकांमधील 36 माणसं जे आहे ते मारून टाकलेली होती आणि त्या ठिकाणी शबारिमापर्यंत त्यांचा पाठलाग करून उतरणीपर्यंत इस्रायल लोकांना आहे ना यांनी मार दिलेला होता. आणि त्यामुळे इस्रायल लोकांच्या काळजाचं जे आहे ना पाणी पाणी झालं होतं. आणि अशा प्रकारची अवस्था त्यांची ही का झाली माहिती का? कारण त्या ठिकाणी देवाच्या समर्पित वस्तूंची चोरी झालेली होती. ज्या वेळेला एक जबाबदार पुढारी देवाच्या समर्पित वस्तूंची चोरी करतो, ज्या वेळेला एक जबाबदार पुढारी देवाच्या पैशाची चोरी करतो ना, त्यावेळेला त्याच्या चोरीचे परिणाम हे इतर लोकांना जे आहे ते भोगावे लागत असतात. या ठिकाणी आखानाच्या चोरीचे परिणाम इस्रायल लोकांना, इतर इस्रायल लोकांना जे आहे ते युद्धाच्या प्रसंगी जे आहे ते भोगावे लागलेले होते. ही गोष्ट आखानाला समजणं फार गरजेची होती की आपल्या अशा प्रकारच्या चोरीचे परिणाम हे इतरांना फार भयानकरित्या भोगावे लागू शकतात, इथपर्यंत की मृत्यूपर्यंत देखील. कारण 36 लोक मेले या ठिकाणी. आज देखील पुढारी जे आहे ना वर्तमान समयामध्ये देवाचा समर्पित पैसा चोरी करतात आणि ते त्यांच्या स्वतःवरती देवाचा क्रोध आणतात, परंतु त्यांच्या बरोबर इतरांवर देखील ते देवाचा क्रोध आणत असतात. इतरांवर देखील ते देवाचे जे काही श्राप आहे ना ते आणत असतात. का? कारण ते एका मुख्य पदावरती पुढारी म्हणून नेमलेले असतात. देवाने त्यांना नेमलं असतं. ते त्या ठिकाणी प्रामाणिक नसतात देवाचे सर्व समर्पित वस्तूंना घेऊन किंवा पैशांना घेऊन. वचन सांगत त्या ठिकाणी आय शहरातील लोकांनी इस्रायल लोकांना काय केलं माहिती का? त्यांचं काळजाचं पाणी पाणी होईल इथपर्यंत शबारिमापर्यंत जे काही हे आहे ना साध्य तिथपर्यंत मारलं त्यांना. त्यातले 36 माणसं देखील मारून टाकले एका व्यक्तीच्या पापामुळे. त्या ठिकाणी संपूर्ण इस्रायल लोकांना जे आहे ना पराभवाचा सामना करावा लागला. एका व्यक्तीच्या पापामुळं परमेश्वराची उपस्थिती जी आहे ना त्यांच्यामधून निघून गेली. एका व्यक्तीच्या पापामुळं त्या ठिकाणी आपण पाहतो की पराजयाचा सामना जो आहे, हारचा जो सामना आहे ना त्या ठिकाणी इस्रायल लोकांना करावा लागला. त्यांच्या काळजाचं पाणी पण झालं. आज देखील अनेक पुढारी वर्तमान समाजात देवाच्या राज्यामध्ये आहे. त्यांच्या अशा प्रकारच्या चोरीमुळं देवाच्या राज्यामध्ये अनेक मोठमोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ना नुकसानीचा सामना जो आहे तो करावा लागतो देवाच्या राज्याला. देवाच्या राज्यात काम करणारे जे प्रामाणिक सेवक आहे ना त्यांचं देखील खच्चीकरण होतं आत्मिकरित्या. त्यांचं देखील खच्चीकरण होतं जैविक. त्यांचं देखील खच्चीकरण होतं. त्यांचं देखील लक्ष द्या. एक पुढारी जेव्हा बेजबाबदाररित्या वागतो ना त्यावेळेला अशा प्रकारच्या गोष्टी होतात. आणि म्हणून इथं आखानाने चोरी केली का? हो. आज चोऱ्या होत आहे का? हो. आखान पुढारी होता, आज पुढारी चोऱ्या करते? हो, करत आहे. पण आखानाला ही गोष्ट कळाली नाही. आताच्या पुढाऱ्यांना पण ही गोष्ट कळत नाही की चोरी केल्यामुळं देवाची उपस्थिती निघून जाते. चोरी केल्यामुळं हारचा सामना करावा लागतो. चोरी केल्यामुळं आत्मिक नुकसान होतं. चोरी केल्यामुळं देवाचा क्रोध येतो. चोरी केल्यामुळं एकट्याला नाही अनेकांना जे आहे ते सामोरं जावं लागतं देवाच्या क्रोधाला. आत्ताचे पुढारी या गोष्टीकडे लक्ष देत नाही. लक्ष द्या. ज्यावेळेला आपण अनुवार्थ पुस्तक 28वा अध्याय आणि वचन 25 वाचतो ना अतिशय स्पष्टपणे आपल्या त्या ठिकाणी मोशे हे सांगताना दिसून येतो की परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन केल्यामुळं शत्रूंपुढे पराभवाचा सामना जो करावा लागत असतो. हो. का माहिती का? कारण देवाच्या आज्ञेचे उल्लंघन झालेलं आहे. आज देखील अनेक पुढारी देवाच्या राज्यामध्ये देवाचा पैसा जो समर्पित आहे तो चोरी करून देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करत आहे. आणि त्यांना ज्या वेळेला शत्रूंचा सामना करावा लागतो ना त्यावेळेला त्यांना त्या ठिकाणी पराभवाचा सामना मिळतो. आणि मग त्यांचं नुकसान होतच होतं, पण त्यांच्याबरोबर असलेल्या इतरांचं देखील नुकसान होतं. आखानाचं नुकसान झालं. आखानामुळं संपूर्ण इस्रायल शहराला, इस्रायल लोकांना
आई शहराकडनं ज्या आईना पराभवाचा सामना करावा लागला. जर आखानाने देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केलं नसतं, एरियोतल्या समर्पित वस्तू त्याने जर ठेवून घेतल्या नसत्या, तर त्या ठिकाणी आई शहराकडनं इस्रायल लोकांचा जो काही पराभव आहे तो झाला नसता. इस्रायल लोकांच्या 36 जे काही लोक मारले गेले ना, ते मारले गेले नसते. पण ह्या व्यक्तीच्या पापामुळं त्या ठिकाणी इस्रायल लोकांना अशा प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागला. आज देखील वर्तमान समयामध्ये अनेक पुढारी पाप करत आहेत, अनेक पुढारी चोऱ्या करत आहेत, अनेक पुढारी देवाच्या राज्यामध्ये समर्पित वस्तूंना ज्या आहे ना चुकीच्या माध्यमातून घेत आहे. आणि त्यांच्या अशा प्रकारच्या गोष्टींमुळेच आज देवाचं राज्य वाढत नाही. आज देवाचं राज्य जे आहे ना भ्रष्टतेने ते भरायचा प्रयत्न करत आहे चर्च. आज देवाच्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे देवाचं समर्पित पैसा चोरी करण्याच्या अनुषंगाने वेगवेगळे डोकं जे आहे ते लढवत आहे आताचे पुढारी. पण ते हे विसरून जातात की ह्या अशा प्रकारच्या गोष्टींमुळं हारचा जो काही सामना आहे तो करावा लागतो. ते हे विसरून जातात अशा प्रकारच्या गोष्टींमुळं आपण आपल्या स्वतःवरती आणि आपल्या मागे असणाऱ्या इतर लोकांवरती जे आहे ते देवाचा क्रोध आणत असतो. हे ते विसरून जातात की देवाची उपस्थिती आपण जे ते गमवून बसतो. लक्ष द्या, देवाच्या समर्पित वस्तूंच्या आहे ना चोरीमुळे अपयश येतो. हारचा सामना जो आहे ना तो करावा लागत असतो. आणि म्हणून आपण काय शिकलं पाहिजे? पुढारी या नात्याने देवाच्या राज्यामध्ये पुढारपण करत असताना आपण देवाच्या जे काही समर्पित वस्तू आहे ना त्यापासून दूर राहायला पाहिजे. देवाच्या समर्पित वस्तू ज्या आहे ना त्यापासून आपण दूर राहायला पाहिजे. देवाच्या समर्पित वस्तूंचा लोभ आपल्याला यायला नको. आखानाला तो आला होता आणि त्यामुळे त्याला त्या ठिकाणी नुकसान, नाश त्या ठिकाणी त्याचं झालं. आपल्याला जर देवाच्या समर्पित वस्तूंचा जर लोभ आला तर आपण देखील आपल्या स्वतःचा, आपल्या परिवाराचा आणि आपल्याबरोबर इतर जे काही सहकर्मी आहे देवाच्या राज्यात काम करणारे त्यांचं नुकसानाचं कारण ठरत असतं. आणि म्हणून प्रत्येक पुढाऱ्याने देवाच्या समर्पित वस्तूंपासून दूर राहिलं पाहिजे. देवा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद देऊ. यावेळेला आपण आपले डोळे बंद करू आणि आपण